तर नमस्कार मित्रांनो, बिग बॉस फेम म्हणजे दिव्या शिंदे. दिव्या शिंदेने जे काही वक्तव्य केलं बिग बॉसमध्ये, ते मला नाही वाटत काही चुकीचं वक्तव्य केलं तिने. तर दिव्या शिंदेने असं वक्तव्य केल्यामुळे सोशल मीडियामध्ये काही लोकांनी तिच्यावर ट्रोल पण केले. म्हणजे तिला बोलले की जे तिने केले ते चुकीचं तिने वक्तव्य केलं, तलवार वगैरे जे काय असेल ते. तर अशा लोकांना मी इतकं सांगू इच्छितो, अशा लोकांनी आहे ना, मिथिलेश कुमार हा MLA बिहारमध्ये, तर त्यांनी सीतामढीमध्ये ओपन तलवारी डिस्ट्रीब्यूट केल्या. हे कितपत योग्य आहे? म्हणजे तलवारी डिस्ट्रीब्यूट करण्याच्या पाठीमागे त्याचं कारण काय? किंवा आता जे काही बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी जे काही केलं, दीपक संगती, तर अशा लोकांच्या पण साईटवरती जाऊन आहे ना, तुम्ही आहे ना त्यांच्या कमेंटमध्ये त्यांना विचारा की तुम्ही हे जे काय करतात ते योग्य करतात का? किंवा तुम्ही जे काही वक्तव्य करतात किंवा काही बोलतात किंवा तलवारी वाटतात ते बरोबर आहे का? दिव्या शिंदेला बोलण्यापेक्षा ना त्या लोकांना पहिले बोला. तर तुम्हाला दिव्या शिंदे जर चुकीचे वाटत असेल ना, तर तुम्हाला ती लोक पण चुकीचे वाटले पाहिजे. लक्षात असू द्या. एकाला सोडायचं आणि दुसऱ्याला धरायचं, हे असं काय करू नका. जसे दिव्या शिंदेला जर तुम्ही बोलताय ना की तिने चुकीचं केलं, तसे तुम्ही बजरंग दल किंवा जे काय BJPचे जे MLA आहे मिथिलेश कुमार, तर त्यांच्या पण ID मध्ये जाऊन ना तुम्ही कमेंट करा की हे तुम्ही चुकीचं करताय. तर पर्सनली जर दिव्या शिंदेबद्दल बोलायचं गेलं, ती एक रोकठोक गर्ल आहे. म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड गर्ल आहे. जिथं बरोबर आहे ती मुलगी तिथं बरोबरच बोलणार आणि जिथं चुकीचं आहे ना तिथं ती चुकीचंच बोलणार. आणि तिचं जे काही समाजासाठी कार्य आहे ते हे जे बिग बॉस वगैरे आहे ना, ते या शोपेक्षा पण मोठं आहे, खूप मोठं आहे. शोमध्ये ती काही जस्ट ग्लॅमरसाठी आलेली नाही आहे. तिला स्वतः शोने बोलून घेतलेलं आहे. तिने काय फोन लावून सांगितलं ना किंवा मला शोमध्ये इन्क्लूड करा किंवा XYZ. बिग बॉसने जे काय केलं ना ते स्वतःच्या पब्लिसिटीसाठी तिला इन्क्लूड केलं आहे बिग बॉस हाऊसमध्ये. स्वतःची पब्लिसिटी व्हावी, स्वतःचा TRP वाढवण्यासाठी. दिव्या शिंदेला काही गरज नाही. ऑलरेडी ती 1 मिलियन फॉलोअरच्या वर आहे. तिला काही गरज नाही बिग बॉसची. आणि हा जो मी काय व्हिडिओ बनवतो तो असं नाही की बाबा तिला बाहेर काढलंय म्हणून, असं काही नाही आहे. दिव्या शिंदेचं जे काही फॅन फॉलोईंग आहे आणि जो काही वोटर्सचा वर्ग आहे तो खूप मोठा आहे. इव्हन महाराष्ट्रामध्येच नाही, महाराष्ट्राच्या बाहेर देखील आहे. जर वोटिंगच्या आधारे जर दिव्या शिंदेला बाहेर काढायचं असतं तर हे असं कधीच घडलं नसतं. तर असो, ज्या खेळामध्ये म्हणजे बिग बॉस सारखा जो काही गेम आहे त्याच्यामध्ये जर हे लोक पॉलिटिक्स करत असतील तर तो खेळ न खेळायला बरा, मला तरी असं वाटतं. आणि दिव्या शिंदेबद्दल जर बोलायचं गेलं तर दिव्या शिंदेने तिचा जो रिअल नेचर आहे तो तिने तसंच ठेवावा. म्हणजे जे काय ती स्ट्रेट फॉरवर्ड गर्ल आहे आणि प्युअर बुद्धिस्ट गर्ल आणि एक भीमकन्या, तर तिने असंच राहावं. सो बेस्ट ऑफ लक दिव्या शिंदे फ्रॉम मी टू युअर फ्युचर.